नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आजही खूप अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन आलेलो आहे ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे आरबीआय बद्दल. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काल 26 मे रोजी 5 अब्ज डॉलरचा USD INR बाय सेल स्वॅप ऑप्शन आयोजित केला होता. या 3 वर्षांच्या स्वॅपमुळे बँकिंग सिस्टीमला 42,000 ते 43,000 कोटींचे ड्युरेबल लिक्विडिटी मिळणार आहे. मित्रांनो, आरबीआयने याआधी असे स्वॅप ऑप्शन केलेले आहे आणि त्यामुळे क्रेडिट फ्लो सुधारलेला होता. आरबीआयने बँकांना पाण्याने लिक्विडिटी दिलेली आहे. याचा अर्थ कर्ज स्वस्त होणार, बाजारात पैसा येणार आणि व्याजदर खाली येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मित्रांनो, बँक निफ्टी आणि HDFC बँक, SBI, ICICI बँक यांसारखे शेअर्स लिक्विडिटी बूस्टमुळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे BEL बद्दल. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने Q4 FY26 चे निकाल जाहीर केलेले आहेत. त्यांचा टोटल प्रॉफिट हा 2,225 कोटीचा, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 4.6% वाढ झालेली आहे. रेव्हेन्यू सुद्धा त्यांचा 10,177 कोटींवर पोहोचलेला आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा 11.6% जास्त आहे. पूर्ण FY26 साठी त्यांचा पॅट हा 6,048 कोटीचा आहे, जो की मागच्या वर्षीपेक्षा 14.4% वाढलेला आहे आणि त्यांचा टोटल रेव्हेन्यू हा 27,480 कोटीवर पोहोचलेला आहे. मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची ऑर्डर बुक ही 73,882 कोटींची आहे, म्हणजे BEL चे पुढचे 3 वर्ष नुसतं बसून एक्झिक्यूट करायचे आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी बनलेली आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अडानी ग्रीन एनर्जी बद्दल. तर अडानी ग्रीन एनर्जीने FY27 मध्ये 10 गिगावॅट प्लस बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम साठी 15,000 कोटीची गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. हे गुजरातच्या खावडामध्ये उभारलं जाणार आहे, जे आधीच जगातील सर्वात मोठं रिन्युएबल एनर्जी पार्क आहे. Q4 FY26 मध्ये अडानी ग्रीनचा नफा हा 72% वाढलेला होता. या बॅटरी स्टोरेजमुळे रात्री सोलर नसतानाही दिवसभर साठवलेले वीज द्यायची सुविधा आता मिळणार आहे. मित्रांनो, बॅटरी स्टोरेज म्हणजे रिन्युएबल एनर्जीची खरी ताकद आहे. सूर्य मावळला तरी वीज सुरू असणार. अडानी ग्रीनने हे इंडियाचं क्लीन एनर्जी भविष्य बनवत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे EV बुकिंग बद्दल. तर पेट्रोल डिझेल महागल्यामुळे लोक आता जोरदार EV कडे वळलेले आहेत. EV बुकिंग्स हे मे महिन्यामध्ये 25 ते 30% वाढलेले आहेत. टाटा मोटर्सने एप्रिल 2026 मध्ये 8,506 EV विकलेले आहेत, जे की मागच्या वर्षीपेक्षा 77% जास्त आहे. महिंद्राने सुद्धा 5,394 आणि JSW MG मोटर्सने सुद्धा 5,006 EV विकलेले आहेत. त्यातच मित्रांनो, गव्हर्नमेंटने 10,900 कोटीचे EV सबसिडरी आणि 503 कोटींचे 4,874 नवीन चार्जेस मंजूर केलेले आहेत. मित्रांनो, 100 रुपयाचं पेट्रोल लोकांना EV घ्यायला ढकलत आहे. पेट्रोल क्रायसिस हे EV रिव्होल्युशनचं सर्वात मोठं मार्केटिंग कॅम्पेन ठरणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रेट कट बद्दल. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पुढची मॉनिटरी पॉलिसी कमिटी बैठक ही 3 ते 5 जून 2026 रोजी होणार आहे. सध्या रेपो रेट हा 5.25% आहे. आरबीआयने गेल्या 2 मीटिंग्समध्ये हा रेट अनचेंज ठेवलेला होता. आता इराण डीलमुळे ब्रेंट क्रूड ऑइल हा 94 ते $97 आलं, म्हणजे इन्फ्लेशन कमी होण्याचे संकेत भेटणार आहे. पण जर क्रूड ऑइल $90 खाली आलं तर जून 5 ला आरबीआय 25 BPS पॉइंटनी रेट कट देण्याची शक्यता वाढत आहे. रेट कट म्हणजे मित्रांनो, होम लोन, कार लोन, बिझनेस लोन हे स्वस्त होऊ शकतं. मित्रांनो, जर इराण डील झाली, क्रूड ऑइल जर घसरलं आणि आरबीआयने रेट कट केलं, तर हे तिन्ही एकत्र आले तर जून महिना हा स्टॉक मार्केटसाठी दिवाळी बनू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ड्युटी फ्री बद्दल. तर मेक माय ट्रिप आणि अडानी एअरपोर्ट्स होल्डिंगने एक अनोखी पार्टनरशिप जाहीर केलेली आहे. आता इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स अडानी मॅनेज करणाऱ्या 24 एअरपोर्ट्सवरील ड्युटी फ्री प्रोडक्ट्स बोर्डिंग आधीच मेक माय ट्रिप ॲपवरून तुम्ही प्री बुक करू शकता. हे डिपार्चर आणि अरायव्हल दोन्ही वेळेस उपलब्ध असणार आहे. अडानीने इंडियाच्या 7 प्रमुख एअरपोर्टचं मॅनेजमेंट केलेलं आहे. मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू सह मेक माय ट्रिपचा FY26 रेव्हेन्यू पहिल्यांदाच $1 अब्ज वर गेलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, एअरपोर्टमध्ये घाईघाईमध्ये ड्युटी फ्री खरेदी करायचं हे भूतकाळ झालेलं आहे.
आता ॲपवरून घरूनच ऑर्डर करा, एअरपोर्टवर पिकअप करा आणि डिजिटल इंडियाचा हा नवीन चेहरा बघा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अदानी आणि JP डील बद्दल. तर नॅशनल कंपनी लॉ ॲपिलेट ट्रिब्युनलने म्हणजेच NCLATने वेदांता लिमिटेडने दाखल केलेल्या 2 पिटिशन फेटाळलेल्या आहेत. वेदांताने अदानी एंटरप्राइजेसच्या जयप्रकाश असोसिएट लिमिटेड साठीच्या बीडला आव्हान केलं होतं. NCLATच्या निर्णयामुळे मित्रांनो आता अदानी आणि JP डील मधला अडथळा दूर झालेला आहे आणि हे आता असेट एनर्जी आणि सिमेंट सेक्टर मध्ये अदानींचं फुटप्रिंट वाढवत आहे. मित्रांनो अदानी ग्रुपचा एक डील लीगल चॅलेंज पार करत कन्फर्म होत आहे आणि प्रत्येक कन्फर्मेशन मध्ये अदानी एंटरप्राइजेसचा बिझनेस अजून मजबूत होत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे चार्जिंग स्टेशन्स बद्दल. तर केंद्र सरकारने 4874 EV चार्जिंग स्टेशनसाठी 503 कोटींचं अप्रूव्हल दिलेलं आहे. हे इंडियाच्या EV इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. यासोबतच सरकारने 10,900 कोटी EV अडॉप्शन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अलोकेट केलेले आहेत आणि मित्रांनो याचा नक्कीच सर्वात जास्त फायदा टाटा पॉवरला होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे US GDP बद्दल. तर युनायटेड स्टेट्सची GDP वाढ ही Q1 2026 मध्ये 2.0% ने अॅन्युअलाइज रेटवर आलेली आहे. हे Q4 2025च्या केवळ 0.5% वरून मोठी सुधारणा झालेली आहे. अनएम्प्लॉयमेंट रेट सुद्धा त्यांचा 4.3% स्टेबल आहे. नवीन 1,78,000 नॉन फार्म पेरोल जॉब्स मार्च मध्ये क्रिएट झालेल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो अमेरिकन कंपनी हे चांगलं कमवत आहे आणि हे इंडियासाठी पॉझिटिव्ह सिग्नल आहे. US मजबूत राहिल्यास इंडियाच्या IT एक्सपोर्ट्स आणि रेमिटन्स हे वाढत असतात. त्यामुळे USच्या GDP रिकव्हरीमुळे TCS, इन्फोसिस सारख्या शेअर्सना खूप फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे अँसर रोबोटिक्स बद्दल. तर हैदराबाद बेस्ड अँसर रोबोटिक्सने इन्फो एज व्हेंचर्स आणि इंडिया एंजल नेटवर्क यांच्याकडून $4.6 मिलियन सिरीज A फंडिंग रेज केलेलं आहे. अँसर हे इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सोल्युशन बनवते आणि हे इंडियाच्या डीप टेक आणि रोबोटिक्स इकोसिस्टीमसाठी एक महत्त्वाचा सिग्नल आहे. मित्रांनो इन्फो एज म्हणजे नोकरी सारखी कंपनी अँसर सारख्या डीप टेक स्टार्टअप मध्ये अर्ली स्टेजला जर इन्व्हेस्ट करत असेल तर याचा लॉंग टर्म मध्ये इन्फो एजला खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मिथिक बद्दल. तर मुंबई बेस्ड AI स्टार्टअप मिथिकने $5 मिलियन म्हणजे सुमारे 41 कोटीचं फंडिंग उभारलेलं आहे. मित्रांनो मिथिक हे ब्रँड्स आणि क्रिएटर्ससाठी AI पॉवर स्टोरी टेलिंग आणि क्रिएटिव्ह कंटेंट जनरेशन मध्ये काम करते. मित्रांनो मिथिकला $50 मिलियन व्हॅल्युएशन वरती फंडिंग भेटणे म्हणजे इंडियाच्या AI इकोसिस्टीम मध्ये इन्व्हेस्टर्सला विश्वास आहे आणि पुढचे 5 वर्ष हे AI चे असणार आहेत. तसेच मित्रांनो गोल्ड आणि सिल्वर सुद्धा ऑल टाइम हाय पासून खाली येत आहेत. तसेच इराण डीलमुळे क्रूड ऑइलच्या रेटवर सुद्धा मोठा असर होत आहे आणि रुपया सुद्धा डॉलरच्या कंपॅरेटिव्ह मध्ये इम्प्रूव्ह होत आहे. एकच गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की क्रूड ऑइल हे $20 जरी घसरलं तर इंडियाचा इन्फ्लेशन हा 0.5 ते 0.7% कमी होतो आणि तसेच जरी गोल्डचे रेट कमी आले तरी तुमची SIP ही थांबवू नका कारण गोल्ड हे लॉंग टर्म साठी चांगलं असेट ठरू शकतं. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला आजची न्यूज कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे आणि आज तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. तर अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.